शिवसेनेचे होऊ द्या चर्चा अभियानाला दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी सुरुवात करण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, धामणी, लोणी व इतर अनेक गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, उपजिल्हा प्रमुख दिलीप पवळे, आंबेगाव शिवसेना तालुका प्रमुख, मंचरचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, उपतालुका प्रमुख महेश वाघ, महिला आघाडी तालुका प्रमुख सुरेखाताई निघोट, विभाग प्रमुख सचिन लबडे, लाखनगावचे माऊली पाटील, संतोष पंचरास, विशाल बोराडे, पोंदेवाडीचे विकास गायकवाड, लोणी धामणी परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोणी येथील बाजारात भेट देऊन शेतकरी, व्यापारी, नागरिक यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. त्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, ती फक्त आश्वासनं पोकळ राहिली आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख या राज्याचे माजी प्रभावी आणि लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रातील सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या बरोबर बोला, तुम्ही गावामध्ये जाऊन ज्येष्ठ मंडळींच्या बरोबर गप्पा मारा, तुम्ही पारावर बसून चर्चा करा, तुम्ही बाजारामध्ये जाऊन लोकांबरोबर चर्चा करा आणि ह्या चर्चाचा सगळा सार म्हणजे होऊ द्या चर्चा. या माध्यमातून आज या मोहिमेअंतर्गत आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. मला सांगताना अतिशय दुःख होत आहे की ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना आश्वासनं दिली, सामान्य माणसाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करून तुम्ही काळजी करू नका, लोकांना सुरुवातीचा सिलेंडर फुकट दिला, उज्ज्वला गॅस योजनेमधून फुकट दिला आणि नंतर ज्या सिलेंडरची किंमत 450 रुपये होती तो सिलेंडर आता 1100 ते 1200 रुपयाला झाला. आणि सगळ्यांना माहिती की जो सिलेंडर सुरुवातीच्या दिवशी लोकांनी गॅस वापरून स्वयंपाक केला आणि तो सिलेंडर संपल्यानंतर एवढी परिस्थिती भयानक झाली की त्या सिलेंडरवर लोकांनी आता टीव्ही ठेवले. अशी भयानक परिस्थिती आज जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्या या ठिकाणी सखोल अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की केंद्र सरकारने कोणकोणत्या योजना जाहीर केल्या आणि त्या कशा फेल गेल्या हे आमच्या सगळ्या सहकार्यांनी सांगितलेलं आहे. परंतु केंद्र सारख्याच राज्यात देखील ज्या भयानक परिस्थिती आहे आणि विशेषतः ज्या गावामध्ये आम्ही या ठिकाणी उभे आहोत, लोणी गावामध्ये गेली 35 वर्ष या ठिकाणी आमच्या महेश भाऊ यांनी फ्लेक्स लावला, सहकार्याने फ्लेक्स लावला. या भागामध्ये माळसाकांचं पाणी येणार होतं परंतु लोकांना फक्त आश्वासनं मिळाली. सातगाव पठारावर कलमुडीचं पाणी येणार होतं, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शिक्के पडले, कलमुडीचे शिक्के पडले. शिक्के पडून आजपर्यंत पाण्याचा 30-35 वर्षामध्ये एक थेंब मिळाला नाही. मागच्या वेळी राजकीय नेते भाषण करायला आले, निवडणुकीच्या निमित्ताने एक वयस्कर बाबा त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांनी 30-35 वर्ष हेच ऐकत होतं. प्रत्येक निवडणुकीला आलं की सांगायचे या ठिकाणी 100% कलमुडीचं पाणी येणार. ते एक बाबा म्हटले अरे उठा उठा उठा. दुसरं म्हटलं काय झालं, म्हटलं धोतर ओलं झालं, कलमुडीचं पाणी आलं. म्हणजे अशी लोक नंतर टिंगली करायला लागले. आणि हा जो आपला भाग आहे, खरं तर घोड नदीतून या भागामध्ये माळसाकांचं पाणी येणं अपेक्षित होतं किंवा हा जो आपला टिंब्याचा उजवा कालवा गेलेला आहे, हा उजवा कालवा जर या भागामधून गेला असता तर या भागाचं नंदनवन झालं असतं. तर आमची मागणी अशी होती, कलमुडीचं पाणी, कलमुडीचे त्या भागातील लोक आणि खेडचे लोकप्रतिनिधींनी सांगितलं रक्त सांडलं तरी चालेल पण एक थेंबही पाणी आम्ही कलमुडीचा आंबेगाव तालुक्यासाठी उचलू देणार नाही. आणि आंबेगाव तालुक्याचं जवळपास 51% पाणी डिंबे धरणाचं आता येळगावच्या माध्यमातून जुन्नर आणि नगर जिल्ह्याला जातं, श्रीगोंदा तालुक्याला जातं, पारनेरला जातं, करमाळ्याला जातं, काही सोलापूरला जातं. त्या भागात पाणी जाण्याबद्दल आमचा काहीच आक्षेप नाही, परंतु आमच्या तालुक्यामध्ये पडलेल्या पाण्याचा थेंब हा आमच्या तालुक्यातील लोकांना मिळालाच पाहिजे, ही गोष्ट शिवसेनेची पहिली प्राधान्याने आम्ही त्या ठिकाणी लावून धरलेली आहे. डिंबे धरणाचा जो उजवा तीर कालवा आहे, गोडेगावच्या परिसरामध्ये स्टोर टँक करून त्या भागातून पाणी उचलून सातगाव पठाराला जर टाकलं तर वेळ नदीच्या माध्यमातून सगळा हा परिसर तेटेवाडीचा जर बंधारा भरला
तर सगळा हा भाग या भागातला सगळा सुजलाम सुफलाम होऊन जाईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये पाण्याचं वाटप झालं. आज देखील दिंब्या उजव्या कालव्याचं पाणी आपण माळसाकांच्या माध्यमातून या ठिकाणी देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आमच्या तालुक्यामध्ये पडणारं पाणी जर आम्हाला मिळत नसेल तर आपल्याला त्याचा काय उपयोग आहे. म्हणून आम्ही ही चर्चा करण्यासाठी या भागामध्ये आलेलो आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय, त्यांना आता आम्ही काही दिवसाचा कालावधी दिलेला आहे. पूर्वी आपल्या एक 8-10 दिवसापूर्वी दादा खर्डे आणि ह्या सोपनराव जाधव असतील किंवा आपल्या पाबळ पासून जवळपास जी 12-13 गावं आहेत त्या गावातील लोकांनी सगळ्या सरपंचांनी ठराव केला. या भागामध्ये एक वाढवला. मराठी माणसाला ताट मानेने जगण्याचं सामर्थ्य बाळासाहेबांनी दिलं आणि त्यांचेच पुत्र आपण बघितलं. कोरोनाच्या काळामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य माणसासाठी माणसाने रात्रंदिवस काम केलं. लाखो लोक तुम्हाला सांगतो मरून पडले असते. बाकीच्या राज्यामध्ये आपण बघितले, बाकीच्या देशांमध्ये आपण बघितले. आपल्या भारताच्या जे 5 मुख्यमंत्री पहिले आले त्या पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव होतं. जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. मुंबई सारख्या ठिकाणी करोनाची परिस्थिती इतकी भयानक असताना ती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. म्हणून उद्धव साहेबांचं त्यांनी नावलौकिक केला. असा एक प्रभावी नेता, सर्वसामान्य माणसाचा नेता, गोरगरिबांचा नेता आणि खरी कळकळ लोकांच्या बद्दल असणारा नेता आज तुमच्या आमच्यासाठी झटत आहेत. त्यांना तुम्ही बघितलं, मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांच्या पोटात पोटसूळ उठला. फोडाफोडीचं राजकारण झालं आणि या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यांची खुर्ची गेली. लोकांनी सांगितलं अरे पीक कापून नेलं, मूळ जागेवर आहे. आता अजून नवीन जोमाने पीक आपलं फुटणार आणि या महाराष्ट्राला शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा आपल्याला मुख्यमंत्री म्हणून लवकरच बघायला मिळतील. यासाठी आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जमलेलो आहोत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. उद्धव साहेब हे एक अतिशय नम्र व्यक्तिमत्व. आपण बघत आहात की मोठमोठे बाकीचे नेते होऊन गेले, बाकीचे मुख्यमंत्री होऊन गेले, ते किती रुबाबाद राहिले, परंतु उद्धव साहेब हे अतिशय साधेपणानं सामान्य माणसाची सेवा त्यांनी केली आणि भविष्य काळामध्ये देखील सेवा करण्याचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांच्या हातामध्ये पोलादी ताकद देण्यासाठी तुम्ही आम्ही आशीर्वाद द्यावे यासाठी आज आपण लोकांच्या मध्ये फिरत आहोत. आणि त्यांनी ही अभियान त्यांनी जे सुरू केलेलं आहे, होऊ द्या चर्चा. आतापर्यंत त्यांनी फक्त फसवेगिरी केली. देशामधले 9 राज्य फक्त पैसे देऊन पाडली, मुख्यमंत्री पाडले आणि स्वतःचे मुख्यमंत्री केले. एखादा माणूस जर लोकशाही पद्धतीने चालला असेल तर त्याच्या मागे सीबीआय लावायचं, त्याच्यामध्ये ईडी लावायची, त्याच्या मागे वेगळे वेगळे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणायचं. ही लोकशाहीची पद्धत नाही. आणि लोकशाही जर वाचवायची असेल तर भविष्य काळामध्ये एकमेव आणि एकमेव नेता आहे आणि त्यांचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि आता आपण 3000 महिलांना त्यांनी एकत्र केलं, ग्रामस्थांना एकत्र केलं. जर आम्हाला पाणी मिळालं नाही तर आम्ही अतिशय आक्रमक होऊ. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही काळजी करू नका, जेसीबीचा खर्च मी करतो, पाठच आपण फोडून टाकू. जर आम्हाला पाणी नाही तर कोणालाच पाणी नाही. त्यामुळं पुढच्या काळातील आंदोलन हे अतिशय आक्रमक स्वरूपाचं आंदोलन आपण करणार आहोत. माऊली तुम्ही लाखनगावला राहता, तुम्हाला माहिती मध्यंतरी पाण्याची परिस्थिती विकास भाऊ भयानक झाली, पाणी सोडत नव्हते. मी त्या दिवशी अधिकाऱ्यांना चौकशी केली. नदीमध्ये पाणी सोडण्याची तरतूदच ठेवलेली नाहीये. 51% पाणी येडगावला पाठवायचं, राहिलेलं पाणी घोड प्रकल्प, मीना प्रकल्प, चिंचणीचं जर धरण भरलं नाही, 65% जर कमी भरलं, डिंब्याचं पाणी चिंचणीला सोडायचं. उजनी धरण भरलं नाही तर डिंब्याचं पाणी चिंचणीच्या माध्यमातून उजनीला सोडायचं. आमची काही हरकत नाही, त्यांना देखील पाणी मिळालं पाहिजे. परंतु ज्या भागामध्ये पाऊस पडतो, ज्या भागामध्ये पाणी पडतं, ज्या भागातल्या शेतकऱ्यांनी या धरणासाठी जागा दिली, ज्या भागातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जागा दिली, कालव्यासाठी जागा दिली आणि त्या भागातील लोकांना जर पाणी मिळत नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या अतिशय आक्रमक होऊन शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आम्ही उतरणार आणि त्यांना पाणी मिळवून देणारच. अशा प्रकारची भूमिका पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. ठराविक कालावधी आम्ही त्यांना दिलेला आहे. या कालावधीमध्ये जर पूर्तता केली नाही तर आपण आपल्या पद्धतीने अतिशय आक्रमक काम करून
आंदोलन करून पाणी मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करू असं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. आणि ही जी मोहीम आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधील लोकांना समजलं पाहिजे. प्रत्येक निवडणुका आल्या, पूर्वीचे लोक महात्मा गांधीजी किंवा सगळी जन की बात करायचे, आता हे फक्त मन की बात करतात. हे यांच्या मनामध्ये आहे, तेच फक्त लोकांच्या मनावर लादायचं. हे सरकार हे सर्वसामान्य माणसाचं सरकार नाही, शेतकऱ्यांचं सरकार नाही. मग असेच ताईंनी उल्लेख केला की सामान्य माणूस अतिशय वंचित आहे, पीडित आहे. आणि केंद्र सरकार हे फक्त उद्योग घालणाऱ्यांचं आहे, अंबानीचं सरकार आहे, अदानीचं सरकार आहे. लाखो कोटी रुपये त्यांनी माफ केले आणि आमच्या शेतकऱ्याला थोडे सुद्धा कर्ज त्यांनी माफ केलेले नाही. परवाच पेपरला बातमी आली की शेतकरी विजेची चोरी करतात म्हणे. त्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक मीटर देणार आहे, त्याला चिप बसवणार आहे आणि त्याचं 15,000 करोडचं टेंडर हे अदानीला दिलं. आताच 39% वीज गळती होती. वीज गळती शेतकरी कधी वीज चोरीत नाही, वीज चोरतात ते कारखानदार किंवा बाकीचे लोक. हे सगळे या लोकांचे हातबांधी. आणि ही पद्धत आम्ही आता मगाशीच तालुका प्रमुख दत्ताभाऊ गांजाळे, दिलीपराव कोळे आम्ही चर्चा करत होतो. थोड्याच दिवसामध्ये मंचरच्या चौकामध्ये मंडप टाकून सगळ्या लोकांची लाईट बिल अधिकाऱ्याने तिथं बसवणार. ज्या घरामध्ये एकच बल्ब आहे, ज्या घरामध्ये 2च बल्ब आहेत, अशा लोकांना 20-20 हजार रुपयाचं बिल येते. कोण शेतकऱ्यांनी पैसे भरायचे? जो रिडिंग घ्यायला येतो तो अंदाजे रिडिंग घेतो आणि लोकांच्या ह्याच्यामध्ये बिलामध्ये पैसे भरून टाकतात. आपण जर अधिकाऱ्याकडे गेलो ते म्हणतात पहिलं बिल भरण्यात लाईट कट करू, नंतर तुमचं काय दुरुस्त करा. अतिशय मनमानी चाललेली आहे. ही मनमानी थांबवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये शिवसेना करणार हे ठणकावून सांगण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. आणि सगळ्या गोष्टींची आपली सविस्तर तर चर्चा झालेली आहे. पिण्याच्या पाण्याचा अतिशय भयानक प्रश्न आहे. सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे. एखादा परवाचा एक प्रसंग घडला. प्रभाकर बांगर नावाचे शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नासाठी पुढे गेले आणि ते पुढे गेले म्हणून त्यांच्यावर खुनी हल्ला झाला. लोकशाहीला या गोष्टी अतिशय भयानक आणि काळीमा फासणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य माणूस जर प्रश्नांच्या संदर्भात, लोकांच्या हिताच्या प्रश्नाच्या संदर्भात जर पुढे आला आणि अशा प्रकारे जर त्याच्यावर हल्ले होत राहिले, लोकशाही जिवंत राहणार नाही. खरं तर लोकशाही मिळेलीच आहे, त्यांना फक्त श्रद्धांजली व्हायची बाकी राहिली आता. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांसाठी लढणं, एकजुटीनं येणं, एकमेकाला आपणच आधार देणं आजच्या काळाची गरज बनलेली आहे.